नमस्कार, मी यश रुकडीकर तुमच्यासमोर कविता मांडतोय. आणि लोकशाहीला तडा गेली. धर्म वाचवायच्या नादात माझ्या जातवाल्याला मत दिलं मी. धर्म वाचवायच्या नादात माझ्या जातवाल्याला मत दिलं मी. त्याचं शिक्षण बघितलं नाही, त्याची कुवत बघितली नाही. अंधश्रद्धेच्या बाजारात अंध झालो मीही, आणि मी लोकशाहीची हत्या केली. महागाईनं चूल गेली, बेरोजगारीनं निराशा जाती पडली. महागाईनं चूल गेली, बेरोजगारीनं निराशा जाती पडली. माझ्या एका चुकीच्या मतामुळं लोकशाहीला तडा गेली. आता माझा जातवाला नेता फिरतोय फॉर्च्युनर गाडीतनं. आता माझा जातवाला नेता फिरतोय फॉर्च्युनर गाडीतनं. दोन जातीत भांडणं लावतोय एका आगीच्या काडीनं. 10वी पास व्हायची लायकी नव्हती त्याची, त्यानं शिक्षण संस्था काढली. 10वी पास व्हायची लायकी नव्हती त्याची, त्यानं शिक्षण संस्था काढली. आश्वासनाच्या पंक्तीत त्यानं मातीच वाढली. बेरोजगारीला वैतागून त्याकडे काम मागाय गेलतो. तर शाण्यानं 3 तास मला ऑफिसच्या बाहेर थांबवला होता. आणि काम तर दिला नाहीच. माझ्या पक्षाचा कार्यकर्ता हो म्हणालता. माझा भाऊ त्या शाण्यासोबत आंदोलनाला गेलता. हात तुटेपर्यंत मारला त्याला पोलिसांनी. आणि त्या दिवशी या नेत्याचा पोरगा बायकोला घेऊन हॉलिडेला गेलता. आम्हीच मार खाल्ला, गुन्हेसुद्धा आमच्यावरच दाखल झाले. कारण धर्म वाचवायच्या नावाखाली मी जातवाल्याला मत दिले. निवडणुकीच्या आधी जे विरोधात होते ते आता एकत्रित झाले. एका ताटात खाणारे आम्ही मित्र या जातवाल्या नेत्यामुळे वेगळे झाले. या सगळ्याची सुरुवात माझ्यामुळेच झाली. मी कबूल करतो आज माझ्यामुळं लोकशाहीला तडा गेली. आता माझा जातवाला नेता दादासाहेब, त्याचा भाऊ भैयासाहेब, बायको वहिनीसाहेब. आता माझा जातवाला नेता दादासाहेब, त्याचा भाऊ भैयासाहेब, बायको वहिनीसाहेब अशी वेगवेगळी नावं त्यांच्या कुटुंबाला पडली. आम्ही सुरीच्या व्यापरशा होती त्यापेक्षा वाईट परिस्थिती आली. आज कबूल करतो मी माझ्यामुळं लोकशाहीला तडा गेली. धन्यवाद. माझी ही कविता कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा.